नेहा शिक्षणात नेहमीच अव्वल असायची. तिला पुढे बी.टेक. पर्यंत शिकायचे होते. परंतु तिच्या दादा वहिनीला अजिबात वाटत नव्हते की तिने अजून पुढेचे शिक्षण घ्यावे. म्हणून नेहाचा दादा निलेशने आपल्या आईला कविताताईंना नेहाच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न सुरू केला. आई, या नेहाला बी.टेक. करण्याची काय गरज आहे? जेवढे पैसे तू हिच्या शिक्षणासाठी खर्च करशील तेवढ्या पैशामध्ये तिचं लग्न होईल. निलेश बाळा, तू असे का बोलत आहेस? तुला तर खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुझी बहीण नेहा अभ्यासामध्ये किती हुशार आहे. कविताताई असे म्हणाल्याबरोबर निलेश त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, अगाई, माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न कर. तिला बी.टेक. पर्यंत शिकून आपल्याला काय फायदा होणार आहे? बी.टेक. करून ती उद्या तिच्या सासरी निघून जाईल आणि ती जी काही कमाई करेल सासरच्या घरी देईल ती. मग तिच्यावरती एवढा खर्च करण्यात काय अर्थ आहे? हे बघ बाळा, मी तुझ्यावर प्रेम करते याचा अर्थ असा नाही की तुझी चुकीची गोष्ट सुद्धा मी मान्य करावी. तुला तर शिक्षणाची अजिबात गोडी नव्हती आणि आता जेव्हा तुझी बहीण शिकून आपल्या पायावर उभी राहून आपल्या आईबाबांचे नाव मोठे करण्याच्या विचारात आहे, तर तू तिच्यावर जळत आहेस. असे निलेशला समजावत कविताताई म्हणाल्या, हे बघ बाळा, तू आजपर्यंत मला ज्या काही गोष्टी सांगितल्यास त्या सर्व गोष्टी मी मान्य केल्या. परंतु हा नेहाच्या भविष्याचा प्रश्न आहे. म्हणून तिचं शिक्षण आम्ही मध्येच थांबवू शकत नाही. तेव्हा निलेश रागातच म्हणाला, ठीक आहे, मग मला काय करायचं आहे? उद्या मी ती कॉलेजला जाईल, तिथे काही कमी जास्त झाले तर मग काही बोलू नका. त्यावर कविताताई म्हणाल्या, निलेश, मी नेहाला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. ती चुकीची आणि आमची बदनामी होईल असं काहीच करणार नाही. एवढा माझा तिच्यावर विश्वास आहे. आपल्या आईच्या तोंडून आपल्या बहिणीची प्रशंसा ऐकल्याबरोबर निलेश रागातच बडबड करत आपल्या रूममध्ये निघून गेला. रामकिशन रावांनी कविताताईंचे सर्व बोलणे ऐकले होते. आज त्यांना खूपच चांगले वाटत होते, कारण कविताताईंनी पहिल्यांदा आपली मुलगी नेहाची साथ दिली होती. नाहीतर त्या नेहमीच आपल्या मुलासोबत उभ्या असायच्या. संध्याकाळी नेहा कॉलेजमधून घरी आली तेव्हा आपली आई कविताताईंना उदास पाहून नेहा म्हणाली, काय झालं आई? दादा काही म्हणाला आहे का? नाही बाळा, पण तू माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आजपर्यंत तू जसं मन लावून अभ्यास केला आहेस तसंच यापुढे सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास कर आणि स्वतःच्या पायावर उभी राहून दाखव. मला असं वाटते की माझ्या मुलीने चांगले शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी करावी. त्यामुळे तुझ्या सासरी सुद्धा तुझ्या सासरचे लोक तुला परेशान करणार नाहीत, त्रास देणार नाहीत. अगं आई, तुला काय झालं आहे? तू एवढी परेशान का होत आहेस? तू माझी अजिबात चिंता करू नकोस. तू बघच, एक दिवस नक्कीच तुला माझा गर्व वाटेल. असे म्हणत नेहाने आपल्या आईला मिठी मारली. त्यानंतर वेळ खूपच वेगाने निघून गेला. नेहाने बी.टेक. पूर्ण केल्याने तिची एका चांगल्या कंपनीमध्ये निवड झाली. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्व लोक खूप खुश होते. परंतु नेहाचा दादा आणि बहिणी अजिबात खुश नव्हते. ते नेहाच्या प्रगतीवर जळत होते. परंतु गावातील सर्व लोक रामकिशन रावांचे आणि कविताताईंचे अभिनंदन करत होते. ते म्हणत होते की रामकिशन, तुझ्या मुलाने नाही परंतु तुझ्या मुलीने करून दाखवलं. तू अगदी बरोबर म्हणाला होतास. मुलगा आणि मुलगीमध्ये कोणताही फरक नाही आहे. जर मुलींना शिकवले गेले तर त्या सुद्धा आपल्या आईबाबांचं नाव मोठेच करतात. असं त्याचा एक नातेवाईक म्हणाला तेव्हा रामकिशनराव म्हणाले, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आजकाल मुलींना शिकवणे खूप गरजेचे झाले आहे. हे ऐकल्यावर नेहाचा दादा आणि बहिणी जळून राख झाले होते. एक आठवडा झाला असेल त्यानंतर घरामध्ये लगेचच अजून एक आनंदाची बातमी आली. नेहाची बहिणी आता आई म्हणणार होती. त्यामुळे घरातील सर्वच लोक घरात नवा पाहुणा येणार या बातमीनेच खूप खुश होऊन आनंद साजरा करत होते. हळूहळू वेळ पुढे निघून जात होता. नेहाची बहिणी सविता आता कोणतेही काम करत नव्हती. दिवसभर ती आपल्या बेडवर बसून आराम करत असायची. एवढेच काय, कविताताई तिला तिचे जेवण सुद्धा तिच्याच रूममध्ये नेऊन द्यायच्या, का तर आपल्या सुनेला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको. एक दिवस नेहाच्या सविता वहिनीने नेहाला आपल्या रूममध्ये बोलावून घेतले आणि म्हणाली, नेहा, माझ्या प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम आला आहे, म्हणून मला 1,00,000 रुपयांची गरज आहे. तुला तर तुझ्या दादाची कमाई खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची बचत नाही आहे आणि पैसेही नाही आहेत. नेहाला आपल्या वहिनीचे वागणे थोडे विचित्र वाटले, परंतु ती काहीच म्हणाली नाही. तेव्हा सविता पुन्हा म्हणाली, नेहा, आई बाबांना ह्याविषयी काही सांगू नकोस हा, नाहीतर ते विचार करून परेशान होऊन जातील. ठीक आहे वहिनी, उद्या मी ऑफिसला जाईल तेव्हा येताना पैसे काढून घेऊन येईन. तू अजिबात चिंता करू नकोस. फक्त तू तुझी आणि बाळाची काळजी घे. पैशांची काही अडचण असेल तर ते सर्व मी पाहून घेईन. एवढं बोलून नेहा आपल्या रूममध्ये निघून गेली. तिने याविषयी आईबाबांना काही सांगितले नाही आणि दुसऱ्या दिवशी 1,00,000 रुपये आणून आपल्या सविता वहिनीला दिले.
पैसे पाहून सविता वहिनी खूपच खुश झाली. मग नेहा म्हणाली, वहिनी उद्या तर दादा ऑफिसला जाईल, तर जर तू म्हणत असशील तर मी तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येईल. हे ऐकल्याबरोबर सविता थोडी घाबरली आणि म्हणाली, नेहा तू चिंता करू नकोस, तू तुझ्या ऑफिसला जा. तुझा दादा उद्या मला कॅब करून देणार आहे आणि तो ऑफिसवरून हॉस्पिटलमध्ये येणार आहे. ठीक आहे बहिणी, काय गरज लागली तर मला फोन कर, मी येईन. नेहा जेव्हा सविताला पैसे देत होती तेव्हा उभ्या राहून कविताताई आतील दृश्य पाहत होत्या. नेहा जेव्हा आपल्या रूममध्ये आली तेव्हा कविताताई तिच्या मागे तिच्या रूममध्ये गेल्या. तेव्हा नेहा हैराण होत आपल्या आईकडे पाहत म्हणाली, काय झालं आई, तू माझ्या मागे काय येत आहेस? बाळा तू खरं खरं सांग, तू तुझ्या वहिनीला 1,00,000 रुपये का दिलीस? तू एवढी रक्कम काढून तुझ्या वहिनीला दिलीस आणि आम्हाला एकदा सुद्धा सांगावंसं वाटलं नाही तुला? अगं आई, वहिनीला गरज होती म्हणून मी तिला दिले, कारण तिच्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन आले आहेत, म्हणून त्यांना पैशांची गरज आहे. नेहा बाळा तू अजूनपर्यंत तुझ्या वहिनीला ओळखलेलं नाहीस, असे कविताताई म्हणाल्याबरोबर नेहाने आपल्या आईला स्वतःच्या बाजूला बसवले आणि म्हणाली, आई तू परेशान होऊ नकोस. पैसे तर पुन्हा येतील, परंतु मी वहिनीला पैसे दिले नसते आणि वहिनीच्या बाळाला काही झालं असतं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकली नसती. ठीक आहे बाळा, काही हरकत नाही, आम्ही तिला पैसे देण्यासाठी मनाई करत नाही आहोत, पण पुढच्या वेळेला जर सुनबाईंनी तुझ्याकडे पैसे मागितले तर आम्हाला नक्की सांग. ठीक आहे आई, यापुढे तुझे बोलणे लक्षात ठेवीन. लवकर जेवण वाढ, मला खूप भूक लागली आहे. तेव्हा कविताताई बाहेर येऊन सर्वांसाठी जेवण वाढू लागल्या. त्यानंतर काही वेळाने सविताच्या मैत्रिणी तिला भेटण्यासाठी घरी आल्या. त्यामुळे कविताताई सविताच्या मैत्रिणींना चहा नाश्ता देण्यासाठी तिच्या रूममध्ये जातच होत्या. तेवढ्यातच त्यांचा आवाज ऐकून त्यांचे पाय जागीच थांबले. सविताची एक मैत्रीण म्हणत होती, यार सविता, तू तर घरी बसून पूर्ण पगार घेतेस. तुझ्या नंदेचे सर्व कमाई तू तुझ्या आयुष्य आरामात उडवतेस आणि ती मूर्ख एवढ्या मोठ्या पदावर काम करून सुद्धा तिला समजत नाही की तू तिला मूर्ख बनवत आहेस. एवढ्यातच दुसरी मैत्रीण म्हणाली, अशा भोळ्या भाबड्या लोकांमुळेच आपल्या आयुष्यामध्ये ऐशो आराम आहे. जर असे साधे भोळे लोक जगामध्ये नसते तर माहीत नाही आपल्यासारख्यांचे काय हाल झाले असते. एवढं बोलून सर्व मैत्रिणी मोठमोठ्याने हसू लागल्या. अच्छा सविता, हे सांग, तुझ्या नंदेचं लग्न कधी होणार आहे? तुझं ATM कधी हे घर सोडून जाणार आहे? दुसऱ्या मैत्रिणी विचारले तेव्हा सविता म्हणाली, तू चिंता करू नकोस, मी माझे ATM एवढ्या सहजासहजी कुठेही जाऊ देणार नाही. मी नेहाचं लग्न कधी होऊच देणार नाही. जिथे तिचं लग्न ठरवण्यात येतील त्या लोकांना मी तिच्या विरुद्ध एवढ्या वाईट गोष्टी सांगेन की ते लोक स्वतःच या लग्नाला नकार देतील. आज कवितांना समजत होते की निलेशने नेहाचं लग्न करण्यासाठी मनाई का करत होता. त्या लोकांना असेच वाटत होते की नेहाचं लग्न होऊच नये. त्यांना फक्त नेहाच्या कमाईवर ऐशो आरामाचं आयुष्य जगायचं होतं. सर्व गोष्टी ऐकल्यानंतर कविताताई आल्या पावलांनी मागे फिरल्या आणि आपली मुलगी नेहाकडे जाऊन तिला सर्व गोष्टी सांगितल्या की तिचा दादा आणि बहिणी तिच्याविषयी असा विचार करत आहेत. नेहाचा विश्वासच बसत नव्हता की तिचा दादा आणि बहिणी तिच्याविषयी असा वाईट विचार करत आहेत. तेव्हा नेहा म्हणाली, आई तू चिंता करू नकोस, आता दादा आणि बहिणीला मी अद्दल घडवेनच. काही वेळ निघून गेल्यानंतर रामकिशन रावाने एक चांगलं घर पाहून नेहाचं नातं पक्क केलं आणि लगेच 1 महिन्यानंतरची लग्नाची तारीख सुद्धा काढली. हे सर्व ऐकल्यानंतर त्यांचा मुलगा आणि सून दोघांच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. त्यांनी तर विचार सुद्धा केला नव्हता की नेहाचं लग्न एवढ्या लवकर होईल. नेहाने आपल्या आईच्या जोडीने लग्नाची तयारी चालू केली. इकडे तिच्या दादा वहिनी तिचं ठरलेलं लग्न तोडण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही. आता जवळपास 1 आठवडा झाला असेल तेव्हा लगेचच सविता नेहाला म्हणाली, मला 20,000 रुपयांची गरज आहे. तेव्हा नेहा म्हणाली, वहिनी मी माझा सर्व पगार आईच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला आहे. जर तुम्हाला जास्त गरज असेल तर मी आईकडून घेऊन तुम्हाला देते. सविताला असे वाटत होते की ही गोष्ट आईच्या कानावर जायला नको, म्हणून तिने लगेचच नकार दिला आणि म्हणाली की मी निलेशला सांगून पैशांची व्यवस्था करते. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. आज सविताचा विश्वास बसत नव्हता की नेहाने तिला पैसे देण्यासाठी नकार दिला होता. दिवस असेच निघून गेले. 1 महिन्यानंतर मोठ्या धूमधडाक्यात रामकिशन रावांनी आपली मुलगी नेहाचं लग्न करून दिलं. सासरी नेहाची सासू विमलताईंनी सुद्धा आपली सून नेहाचं खूपच चांगल्या प्रकारे स्वागत केले. लग्नानंतरच्या सर्व विधी पूर्ण करून नेहा पुन्हा 2 दिवसांनी आपल्या माहेरच्या घरी आली. तेव्हा कविताताईंनी विचारले, बाळा तुझ्या सासरचे लोक कसे आहेत? तुला कोणती अडचण तर नाही ना? नाही आई, तू काळजी करू नकोस, ते सर्व लोक माझी खूप काळजी घेत आहेत. तेवढ्यातच आतून नेहाची सविता वहिनी बाहेर आली आणि म्हणाली, 4 दिवसांची चांदणी मग अंधेरी रात.
आता तू तिथे नवीन आहेस म्हणून सर्व लोक तुझी काळजी घेत आहेत. थोड्या दिवसानंतर त्यांचे खरे रंग तुझ्यासमोर येतील बघ. वहिनीच्या तोंडून असे शब्द ऐकून निहाला वाईट तर खूपच वाटले होते. परंतु ती काहीच बोलली नाही आणि दुसऱ्या दिवशी आपला नवरा सुमितबरोबर ती आपल्या सासरच्या घरी निघून गेली. काही दिवसानंतर नेहाने पुन्हा आपले ऑफिस जॉईन केले. हळूहळू दिवस निघून जाऊ लागले आणि 1 महिना झाला. पगार आल्याबरोबर नेहाने 10,000 रुपये आपल्या आईच्या अकाउंटला पाठवले आणि इतर पैसे आपल्या सासूबाईंच्या हातामध्ये दिले. जेव्हा नेहाच्या सासऱ्यांनी शामरावांनी नेहाला विमलताईंना पैसे देताना पाहिलं, तेव्हा ते म्हणाले, सुनबाई तुला पैसे देण्याची गरज नाही आहे. मला स्वतःलाच एवढे पैसे मिळतात की ते पूर्ण पैसे खर्चसुद्धा होत नाहीत. आम्ही आजपर्यंत सुमितकडून एक रुपया सुद्धा घेतलेला नाही. मग तुझ्याकडून कसे पैसे घेऊ शकतो? तेव्हा विमलताई म्हणाल्या, अहो तुम्ही काय बोलत आहात? सुनबाई एवढ्या प्रेमाने देत आहे, मग आपण तिला नकार कसा द्यायचा? एवढं बोलून विमलताईंनी पैसे घेतले आणि आपल्या रूममध्ये निघून गेल्या. हे पाहून शामरावांना थोडेसे विचित्र वाटले की जेव्हा मुलगा पैसे देत असायचा तेव्हाही लगेचच मनाई करायची. मग आज सुनबाईने दिलेले पैसे हिने का घेतले? माहीत नाही हिच्या डोक्यामध्ये नक्की काय चालू आहे. हा विचार करत शामराव त्यांच्या रूममध्ये निघून गेले. काही वेळानंतर विमलताईंनी आपल्या सुनेला विचारले, सुनबाई तुला किती पगार मिळतो? तेव्हा नेहा म्हणाली, आई मला 60,000 रुपये पगार मिळतो. अच्छा, मग तू त्यातील 40,000 रुपये मला दिलेस, इतर तर तुझ्या अकाउंटमध्ये असतील ना? नेहा म्हणाली, नाही आई, मी त्यातील 10,000 रुपये माझ्या आईच्या अकाउंटवर पाठवून दिले. सुनबाई तू तुझ्या आईच्या अकाउंटवर पैसे का पाठवलेस? आता तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे तुझ्या आईला पैसे पाठवण्याची काहीच गरज नाही आहे. नाही आई, जेव्हा मला नोकरी लागली नव्हती तेव्हाच मी विचार केला होता की जेव्हा मला पगार मिळेल तेव्हा त्या पगारातील 10,000 रुपये मी माझ्या आईबाबांच्या अकाउंटवर जमा करत राहीन, कारण म्हातारपणात त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. कारण दादा बहिणींचा तर काही भरोसा नाही. ते आईबाबांची साथ देतील की नाही मला माहीत नाही. जर आईबाबांना कोणती समस्या आली तर त्यांना कोणासमोर हात पसरावे लागू नये, म्हणून मी प्रत्येक महिन्याच्या पगारातून त्यांच्या अकाउंटवर 10,000 रुपये जमा करत राहीन. कारण आज मी जी काही आहे ती त्यांच्यामुळेच आहे. आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्यानंतर शामरावांना आपल्या सुनेचा खूपच अभिमान वाटू लागला. परंतु आपल्या बायकोचे बोलणे ऐकून त्यांना खूपच राग येत होता. विमलताई म्हणाल्या, सुनबाई तू आत्तापासून माझ्या अकाउंटला 50,000 रुपये पाठवत जा. ठीक आहे आई, एवढं बोलून नेहा आपल्या रूममध्ये निघून गेली. परंतु शामराव विमलताईंवर तुटून पडले. विमल, हे सर्व काय होते आहे? तुला सुनबाईचा पगार घेण्याची काय गरज आहे? मी जेवढे कमावत आहे तेवढं तुला कमी पडत आहे का? जर तुला ते पैसे कमी पडत असतील तर मला सांग. जर मी रिटायर झालो असलो तरी मी तुझ्या गरजा नक्कीच पूर्ण करू शकतो. शामरावांचा राग पाहून विमलताई काहीच बोलल्या नाहीत. वेळ अशीच निघून जात होती. नेहाचं लग्न होऊन आता 3 वर्ष झाले होते, परंतु ती अजूनही आई बनली नव्हती. त्यामुळे आता विमलताई नेहमीच तिला वांझोटी बोलू लागल्या होत्या. सुमीचं वागणं सुद्धा 2 वर्षापर्यंत नेहाबरोबर खूप चांगले होते, परंतु बाळाचा विषय येताच तो सुद्धा नेहापासून दूर राहू लागला होता. त्याने आता घरी येणं सुद्धा कमी केले होते. तो मुंबईमध्येच रूममध्ये राहू लागला होता. जेव्हा कधी तो घरी यायचा तेव्हा तो जास्त वेळ आपल्या आईसोबतच असायचा. नेहाने त्याला कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की माझ्यामध्ये कोणतीही कमी नाही, एकदा आपण डॉक्टरांना दाखवूया. परंतु सुमितने तिचं कोणतेच बोलणे मान्य केले नाही. अशा प्रकारे अजून 1 वर्ष असंच निघून गेलं. एका वर्षामध्ये सुमित फक्त एकदाच घरी आला होता, तो सुद्धा फक्त 1 दिवसासाठी. परंतु विमलताई कोणते ना कोणते कारण सांगून 2 महिन्यामध्ये 1-2 आठवड्यांसाठी कुठेतरी बाहेर जात असायच्या. त्या सांगायच्या की मी माझ्या नातेवाईकांकडे जात आहे, त्यामुळे नेहा त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायची नाही. पण तो आता त्या 1 महिन्यासाठी घराबाहेर जाणार होत्या. जेव्हा नेहाने विमलताईंना विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, सुमीची तब्येत खराब आहे म्हणून मला त्याच्याकडे जायचं आहे. परंतु आई, माझं कालच सुमित बरोबर बोलणं झालं आहे. त्याची तब्येत खराब आहे असे तो मला एकदा सुद्धा म्हणाला नाही. आई तुम्ही असे करा, तुम्ही घरीच थांबा, मी ऑफिसमधून 1 महिन्यांची सुट्टी घेते आणि सुमितकडे जाऊन राहते. नेहा अशी म्हणाल्याबरोबर विमलताई रागातच म्हणाल्या, तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? मी त्याची आई आहे. मी त्याच्याकडे का जाऊ शकत नाही? आणि तुला ऑफिसमधून सुट्टी घेण्याची काय गरज आहे? सुट्टी घेण्याची काहीच गरज नाही, तू तुझं काम करत जा, मी जात आहे तिकडे. एवढं बोलून विमलताई मुंबईसाठी निघून गेल्या. नेहाला आता संशय आला होता. तिला वाटत होतं नक्कीच कोणती ना कोणती गोष्ट आहे, हे लोक माझ्यापासून लपवत आहेत. म्हणून नेहाने सुद्धा ऑफिसमधून 1 आठवड्याभराची सुट्टी घेतली आणि आपल्या सासऱ्यांना सांगितलं की
मी माझ्या आईबाबांच्या घरी जात आहे. पण नेहा आपल्या आईबाबांच्या घरी न जाता मुंबईसाठी निघाली आणि मुंबईला जाऊन एका हॉटेलमध्ये थांबली. कारण तिने आता ठरवलं की जे काही सत्य आहे त्याचा शोध लावूनच आपण परत यायचे. कारण मागच्या 2 वर्षांपासून काय चालू आहे? सुमित जास्त दिवस घरी का येत नाही? सुमितच्या ऑफिसवरून संध्याकाळी 6 वाजता सुट्टी होत असेल आणि नेहा त्याच्या ऑफिसबाहेर 5:30 वाजताच पोहोचली होती. बरोबर 6 वाजता सुमित आपल्या ऑफिसबाहेर आला आणि नेहाने त्याचा पाठलाग केला. सुमित अगोदर जिथे भाड्याने राहत होता तो तिथे गेला नाही, तर तो दुसऱ्याच ठिकाणी दुसऱ्याच घरात गेला. तिने त्या घराची नेम प्लेटवर पाहिलं तर माधवी चौधरी असं नाव लिहिलं होतं. नेहा आता काही विचार करत होती तेवढ्यात त्याच्या बाजूच्या घरामधून एक महिला बाहेर आली. नेहा लगेचच त्या महिलेजवळ गेली आणि म्हणाली, काकी, ह्या माधवी चौधरी कोण आहेत? त्यांच्याविषयी तुम्हाला काय माहीत आहे का? त्यावर ती महिला म्हणाली, हो बाळा, माधवी सुमितची बायको आहे आणि आता तिच्या प्रेग्नन्सीचा 9वा महिना चालू आहे, म्हणून तिची सासू आली आहे. हे ऐकल्याबरोबर नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा विश्वासच बसत नव्हता की तिच्या पाठीमागे एवढ्या सर्व गोष्टी घडत आहेत. एका क्षणासाठी तिला असे वाटले की तिचं संपूर्ण जगच उद्ध्वस्त झालं आहे. मग ती महिला म्हणाली, बाळा, ही माधवी आहे ना, तिचं लक्षण मला काही चांगलं वाटत नाही. जेव्हा सुमित ऑफिससाठी निघून जातो तेव्हा या घरामध्ये रोज एक मुलगा येतो. ही आपल्या नवऱ्याला धोका देत आहे. नेहाला वाटत होतं की माझीच फसवणूक होत आहे, पण इथे तर सुमितची सुद्धा फसवणूक होत होती. हे सर्व पाहिल्यानंतर नेहा लगेचच आपल्या सासरी परत गेली. तिला पाहून शामराव म्हणाले, नेहा, तू तर एका आठवड्यासाठी माहेरी गेली होतीस ना, मग एवढ्या लवकर परत का आलीस? तेव्हा नेहा रडू लागली आणि आपल्या सासऱ्यांना म्हणाली, बाबा, या घरात आता माझ्यासाठी काहीच उरलं नाही. मी आता कायमची माहेरी जाणार आहे. असं काय झालं आहे बाळा, मला सांग तरी. नेहाने मग मुंबईला जे काही तिने पाहिलं होतं, ऐकलं होतं, त्या सर्व गोष्टी आपल्या सासऱ्यांना सांगितल्या आणि ती पुढे म्हणाली की बाबा, मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने लगेचच वकिलांमार्फत कागदपत्र तयार करून सुमितला पाठवून दिली. सुमितने कधीच विचारसुद्धा केला नव्हता की नेहा इतक्या अचानकपणे आपल्याला घटस्फोट देऊ शकेल. पण त्याने मागचा पुढचा कोणताच विचार न करता लगेचच घटस्फोटाच्या कागदांवर सही केली आणि दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. नेहा आता आपल्या माहेरी परत आली होती. नेहाला आपल्या सामानासहित आलेली पाहून कविताताई घाबरल्या आणि म्हणाल्या, बाळा, काय झालं? सासरी सर्व ठीक तर आहे ना? नेहाने लगेचच आपल्या आईला घट्ट मिठी मारली आणि रडतच आपल्या आईबाबांना सर्व काही सांगितले. नेहाचे सर्व बोलणे ऐकून तिचे आईबाबा सुद्धा आतून पूर्णपणे तुटून गेले होते. पण नियतीला कोण अडवू शकणार होतं? हळूहळू 1 वर्ष असंच निघून गेले. पण त्यानंतर मात्र नेहाने आपल्या घरच्या लोकांच्या आग्रहामुळे तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या प्रमोदसोबत लग्न केलं. प्रमोदने अगोदरच एक वृद्धाश्रम सुरू केले होते आणि आता नेहा देखील आपल्या पगाराचा अर्धा भाग त्या वृद्धाश्रमासाठी दान करू लागली होती. नेहाच्या दुसऱ्या लग्नाला आता फक्त 6 महिने झाले होते. तेवढ्यातच नेहाला आनंदाची बातमी मिळाली की ती आई होणार आहे. ही बातमी मिळाल्याबरोबर तिच्या आनंदाला पारावारच उरला नाही. ती विचारच करत होती की ज्या कमतरतेमुळे सुमितने तिला सोडलं होतं, ती कमतरता तिच्यात नव्हतीच. पण आता त्या गोष्टीचा विचार करून काहीच उपयोग नव्हता. बोलता बोलता 9 महिने निघून गेले आणि नेहाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि त्या बाळाचं नाव वेद ठेवले. आता नेहाकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. तिचे सुखी जीवन ती अगदी आनंदात जगत होती. पण अचानक एके दिवशी नेहाची मैत्रीण नलिनी तिला भेटली आणि तिने सांगितले की, नेहा, मी तुझ्या सासूला विमलताईंना रस्त्यावर भीक मागताना पाहिलंय. हे ऐकून नेहा अवाक झाली. नेहा तिला म्हणाली, कदाचित दुसरं कोणाला तरी पाहिलं असशील गं. सुमितची आई रस्त्यावर भीक का मागेल? तेव्हा नलिनी म्हणाली, नाही नेहा, तू वृद्धाश्रमात जाऊन बघ, त्या तिथेच राहील. नलिनीच्या या शब्दांनी नेहाच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले. तिने घरी परत येऊन काहीही न बोलता विचार केला. शेवटी असे काय घडले असेल की सुमीच्या आईला रस्त्यावर येऊन भीक मागायची पाळी आली. दुसऱ्या दिवशी नेहाने ऑफिसला सुट्टी घेतली आणि ती थेट सकाळी वृद्धाश्रमात पोहोचली. तिथे गेल्यावर समोर विमलताईंना पाहून ती चकित झाली. नेहाला समोर पाहताच विमलताई जोरजोरात रडू लागल्या. त्या लगेचच नेहाजवळ आल्या आणि नेहाच्या पायांना हात लावत तिची माफी मागू लागल्या. नेहा, प्लीज मला माफ कर. आम्ही तुझ्याशी फार चुकीचं वागलो. आज मी त्याची शिक्षा भोगत आहे. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून नेहाला खूपच वाईट वाटले. परंतु तिने स्वतःला सावरले. तिने विमलताईंना पाणी पिण्यासाठी दिले आणि आपल्या बाजूला बसायला सांगितले. मग ती त्यांची चौकशी करू लागली. आता सांग की नक्की तुझ्यासोबत काय झालं आहे? तेव्हा विमलताईंना जाणवले की नेहा आपल्याला आई म्हणत नाही आहे.
तेव्हा त्यांना तो मोठा अपमान वाटला. मग विमलताई म्हणाल्या, बाळा तू मला आई म्हणू शकतेस. त्यावेळेस नेहा कठोर स्वरात म्हणाली, नाही, तो तुमचा अधिकार आणि तो हक्क तुम्ही कधीच गमावला आहात. आता तुम्ही फक्त माझ्यासाठी एक सामान्य स्त्री आहात. पण तुम्हाला जर तुमची कहाणी सांगायची असेल तर मी ती ऐकेन. विमलताई आता नेहासमोर आपलं मन मोकळं करू लागल्या. अगं नेहा, जेव्हा तू घर सोडलंस तेव्हा तुझ्या सासऱ्यांची तब्येत खूपच खालावली. तुला माहीत आहेच की ते तुझ्यावर किती प्रेम करत होते. आणि तुझ्या अशा प्रकारच्या जाण्याने त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यामुळे ते सतत माझ्यावर राग काढू लागले. कारण त्यांना असं वाटत होतं की तू माझ्यामुळेच घर सोडून गेली आहेस. एक दिवस त्यांच्या छातीत दुखू लागले. म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचण्या अगोदरच वाटेतच त्यांना जोराचा झटका आला आणि त्यांनी मान टाकली. त्यांना त्याच अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेले, पण डॉक्टरांनी चेक करून सांगितले की त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. हे सांगत असताना विमलताई रडू लागल्या. मग त्या रडतच पुढे म्हणाल्या, लगेचच सुमितला फोन केला, पण सुमितने न उचलता माधवीने उचलला. मी तिला काही सांगण्याआधीच तिने फोन ठेवून दिला. मी फोन केला तेव्हा, परंतु तिचा फोन उचललाच नाही. मग दुपारी मी पुन्हा फोन केला, त्यावेळेस सुमितने फोन उचलला. त्यावेळी मी त्याला सांगितले की तुझे बाबा आपल्याला सोडून गेले आहेत. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. तेव्हा सुमित ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. परंतु माधवी काही आली नाही. 8 दिवसांनी ती आपल्या मुलासह घरी आली. तेव्हा सुमित रागाने म्हणाला, तू आत्ता कशाला आलीस तशी परत निघून जा. तेव्हा माधवी म्हणाली की त्या दिवशी मी खूप आजारी होते, म्हणून मी येऊ शकले नाही. सुमितने लगेचच तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, कारण तो बाबांच्या अंत्यसंस्कारासाठी आला होता. त्या दिवशी माधवी झोपूनच होती, म्हणून त्याने लगेचच माधवीला माफसुद्धा केले. विमलताई पुढे म्हणाले की त्याच वेळेस माधवी सुमितला म्हणाली, आई ते एकट्या राहून काय करणार आहेत? त्यापेक्षा आपण हे घर विकून आईंना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जाऊया. मला खूप आनंद झाला की माझी ही सून मला तिच्यासोबत घेऊन जाण्यासाठी तयार झाली आहे. सुमितने गावाकडचं घर 35 लाख रुपयांना विकलं आणि ते सर्व पैसे माधवीच्या खात्यात जमा केले. त्यावेळी आम्हा दोघांनाही पुसटची शंकासुद्धा आली नाही की ती आम्हाला फसवेल. इतकं सांगून विमलताई थांबल्या. त्यावर नेहा कटू स्वरात म्हणाली, कल्पना तर मला याची सुद्धा नव्हती की तुम्ही माझ्याशी असं वागू शकता, की तुम्ही मला फसवू शकता. नेहाच्या अशा बोलल्यानंतर विमलताईंनी लाजेने आपली मान खाली घातली आणि पुढे म्हणाल्या, घर विकल्यानंतर मी सुमित आणि माधवीसोबत मुंबईला गेले. काही दिवस सर्व काही ठीक होतं, पण त्यानंतर माधवीने तिचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली. तिने हळूहळू घरातील सर्व कामे माझ्यावर टाकली. एवढंच काय, तर ती तिच्या लहान मुलाची काळजीसुद्धा घेत नव्हती. 4 महिने असेच निघून गेले. त्या 4 महिन्यामध्ये मी अनेकदा पाहिले की सुमित ऑफिसला गेल्यानंतर तिच्याकडे एक तरुण येत असे. माधवी त्या तरुणासोबत गप्पा गोष्टी करत असे. मी तिला विचारले की तो कोण आहे, पण तिने मला कधीच त्याची ओळख किंवा त्याच्याबरोबरचे नातं सांगितलं नाही. एके दिवशी मी घराच्या बाहेर पडले तेव्हा पाहिले की शेजारील लोक माधवी आणि त्या तरुणाबद्दल विचित्र गोष्टी बोलत होते. मी घरात परत आल्यावर माधवीला विचारले, सुनबाई, तो मुलगा या घरात का येतो? तो मुलगा घरात येतो ही गोष्ट सुमितला माहीत आहे का? माझे असे बोलणे ऐकताच माधवी संतापली आणि म्हणाली, ए म्हातारे, तुला जास्त चौकशी करण्याची गरज नाहीये. तू तुझ्या कामाशी काम ठेव. जर जास्त बोलण्याचा प्रयत्न केलास तर तुलाच या घरातून धक्के मारून घराबाहेर काढेल बघ. तुला माहीत आहे ना, हे घर माझ्या नावावर आहे. इतकंच बोलून ती पाय आपटतच आपल्या खोलीत निघून गेली. आणि त्या तरुण मुलाचे घरात येणे जाणे अधिकच वाढले होते. सुमित ऑफिसला गेल्यानंतर तो कधीही घरी यायचा आणि माधवीसोबत तिच्या खोलीत बसून कितीतरी तास वेळ घालवत असायचा. हे सर्व पाहून मी प्रचंड घाबरायचे. मला समजत होतं की माझा मुलगा सुमितची फसवणूक होत आहे, परंतु मी काही करू शकत नव्हते. कारण माधवीने मला धमकी दिली होती की जर तुम्ही सुमितला याविषयी काही सांगितलं तर मी माझ्या मुलाला मारून टाकेन. मी आमचा वंश नष्ट होताना पाहू शकत नव्हते, म्हणून मी गप्प बसले. एकदा माधवी आणि तो तरुण मुलगा तिच्या खोलीत हसत हसत मोठ्याने बोलत होते. त्याचवेळी मी तिच्या खोलीसमोरून जात होते. तेव्हा माधवी त्या तरुण मुलाला म्हणत होती की सुमितला हे कधीच समजणार नाही की आदित्य हा त्याचा मुलगा नाहीये, तर तो आपला मुलगा आहे. माधवीचे हे बोलणे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचारही करू शकत नव्हते की मी जे काही ऐकलं ते खरं आहे. एवढंच नाही तर दोघे मिळून सुमितला संपवण्याचा देखील विचारात होते. कारण घर आणि संपत्ती तर अगोदरच माधवीने स्वतःच्या नावावर करून घेतली होती. मी हळूच तिथून माझ्या रूममध्ये निघून आले. त्या रात्री मी ठरवले की माझ्या मुलाला काही होऊ द्यायचं नाही.
दुसऱ्या दिवशी सुमित ऑफिसला जाऊन संध्याकाळी घरी आला तेव्हा मी योग्य संधी पाहून त्याला संपूर्ण सत्य सांगितले. आदित्य तुझा मुलगा नाही हे ऐकून सुमितच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो म्हणाला, ज्याच्यासाठी मी नेहाला फसवले तो माझा मुलगाच नाही आणि हे सर्व प्लॅनिंग माझ्या जीवावर उठण्यासाठी आहे. एवढं बोलत तो मग जोरजोराने रडू लागला. तो आतून खूपच तुटला गेला होता. तेवढा तुटला होता की त्याने ऑफिसला जाणं सोडलं, खाणं पिणं सुद्धा बंद केलं. जेव्हा तो आदित्यला स्वतःचा मुलगा समजत होता तेव्हा सुमित त्याचे खूप लाड करायचा. परंतु आता छोटासा आदित्य जेव्हा सुमित जवळ यायचा तेव्हा मात्र सुमित त्याला हाकलून द्यायचा. सुमित त्यानंतर एकटाच कोपऱ्यात पडून राहायचा. तेव्हा काही दिवसातच माधवीला समजले की तिच्या खोट्यापणाचा अंदाज आम्हाला आला आहे. त्यामुळे ती आणखीनच आमच्याशी कठोर वागू लागली. शेवटी हा सर्व त्रास सहन झाला नाही आणि एके दिवशी सुमितने स्वतःला संपवून टाकले. माझ्या डोळ्यासमोर माझ्या नवऱ्या नंतर आता माझा मुलगाही मला सोडून निघून गेला होता आणि मी मात्र जिवंत होते. सुमितच्या मृत्यूनंतर माधवीने त्या तरुणासोबत लग्न केलं आणि ते दोघे एकत्र राहू लागले. आता माझा मुलगाच राहिला नव्हता तर त्या घरात राहून मी तरी काय करणार होते. मी ते घर सोडले, पण माझ्याकडे काही शिल्लक राहिले नव्हते. मी कोणाकडे अर्धी भाकरी खाण्यासाठी मागण्यासाठी हात पसरायचे. त्या मला कोणी शिव्या द्यायचे तर कोणी हाकलून लावायचे, पण कधीतरी कोणी उष्ट शिळं अन्न खायला द्यायचे. असंच मी माझे आयुष्य त्यावर जगत आहे. पण एक दिवस मला तुझी मैत्रीण नलिनी भेटली. मी तिला ओळखत नव्हते, पण तिने मला ओळखले आणि तिच्यासोबत ती मला या वृद्धाश्रमात घेऊन आली. पण मला माहीत नव्हते की हे वृद्धाश्रम तुझं आहे. खरं तर मी त्या अवस्थेमध्ये सुद्धा नव्हते की मला काही समजेल. विमलताईंनी त्यांची सर्व कहाणी आता संपवली होती सांगून. त्या वृद्धाश्रमातील सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. तेवढ्यात प्रमोद उठला आणि म्हणाला, काकी तुम्ही आता काही काळजी करू नका. इथे तुम्हाला कोणतीही कमी पडू देणार नाही. तेवढ्यात एक वृद्ध महिला नेहाच्या छोट्या वेदला हातात घेऊन आली आणि म्हणाली, नेहा बाळा, बहुतेक तुझ्या बाळाला भूक लागली आहे. त्याला काहीतरी खायला दे. नेहाने आपल्या बाळाला स्वतः जवळ घेतले आणि प्रमोदसमोर ती आपल्या घरी निघून गेली. त्यावेळी विमलताईंनी त्या महिलेला विचारले, हा वेद नेहा आणि प्रमोद यांचा मुलगा आहे का? ती महिला म्हणाली, हो. नेहा आणि प्रमोदचं लग्न झालं आहे आणि वेद त्यांचाच मुलगा आहे. हे ऐकताच विमलताईंना स्वतःची चूक प्रकर्षाने जाणवू लागली. कदाचित जर त्यांनी थोडा संयम ठेवला असता तर आज आपले कुटुंब उद्ध्वस्त त्यांचं झालं नसतं, तर पूर्ण कुटुंब आनंदात असतं. तसे विमलताईंना वाटू लागले, पण आता त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं. उरला होता तो फक्त पश्चाताप. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल, कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण अशाच नवनवीन हृदयस्पर्शी कौटुंबिक आणि भावनिक कथांसह भेटतच राहणार आहोत. धन्यवाद.